मुंबईमध्ये शिवसेनेची उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य जिल्ह्याची बैठक संपन्न। खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न। बुलढाण्याच्या लोणार इथं आज योग महोत्सवाचं आयोजन। या महोत्सवात 7,000 लोकांच्या त्रिकोणासन या योगाचा ऐतिहासिक विक्रम होणार। विक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार। रिक्षा टॅक्सी कल्याण मंडळाकडे रिक्षा चालकांनीच फिरवली पाठ। सदस्यत्वासाठी 500 रुपये नोंदणी शुल्क आणि वार्षिक वर्गणी 300 रुपये भरणं बंधनकारक असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी चालकांची पाठ। नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 2 पुढील 52 दिवस बंद असणार। रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी घेतला गेलाय निर्णय। नागपुरातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये लवकरच शिक्षक भरती होणार। रिक्त पदांपैकी 80% पदं भरण्यास मान्यता। 250 पदांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार। सोलापुरातील अटल घन वन प्रकल्पामध्ये अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप। जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। नागपुरात जनगणनेमध्ये सहभाग घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हा। शिक्षक आणि प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश। एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल। भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। प्रकल्पग्रस्त 34 गावातल्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी। अमरावतीमध्ये 16 सिलेंडर चोरी प्रकरणी 2 गुन्हेगारांना अटक। आरोपींवर जनावरांच्या चोरीचेही 3 गुन्हे उघड। कारवाईमध्ये 16 सिलेंडरसह एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।